आपल्या वडिलांच्या संपत्तीच्या वाटणीत सुईचा देखील हिशोब केल्यानंतर मुलांनी त्यांना एकटे सोडले. तीन मुले असताना देखील गोविंदराव आणि त्यांच्या पत्नी सुलेखा यांना स्वतःसाठी जेवण बनवावे लागत होते. घरात पैशांची काहीच कमतरता नव्हती. तिन्ही मुलांमध्ये संपत्तीची वाटणी होऊन देखील ते त्यांचे जीवन आरामात जगू शकत होते. कमतरता एवढीच होती की त्यांच्या बरोबर बोलणारे कोणीच नव्हते. सकाळी सकाळी गोविंदराव त्यांच्या पत्नीबरोबर मंदिरात जायचे आणि दुपारी आपल्या घरी जायचे. म्हाताऱ्या सुलेखाताई दोघांसाठी स्वयंपाक बनवायच्या. दोघे जेवण करायचे आणि जेवलेली भांडी घासल्यानंतर ते दोघे पुन्हा मंदिरात संध्याकाळी 7 वाजेपर्यंत बसायचे. गोविंदराव आपल्या पत्नीला म्हणायचे की तुला माझ्या आधी मरण यावे, कारण जर मी तुझ्या आधी गेलो तर आपली मुले तुझी खूप वाईट दशा करून ठेवतील. गोविंदराव आणि सुलेखाताई यांना 3 मुले होती आणि त्यांची नातवंडे देखील मोठी होती, पण त्यातील एक जण देखील येऊन त्यांची विचारपूस करत नसत. एके दिवशी अचानक सुलेखाताई झोपेतच देवाघरी गेल्या. गोविंदरावांनी घाबरून खूप हाका मारल्या. तेव्हा त्यांची तिन्ही मुले खाली आली. गोविंदराव रडतच आपल्या मुलांना म्हणाले, मुलांनो, तुमची आई आपणा सर्वांना सोडून गेली. मोठी सून म्हणाली, बाबा, अहो आई 90 वर्षाच्या होत्या. आणखी किती वर्ष जगायला हवं होतं त्यांनी, आणि ह्या वयात त्या जाणार नाही तर मग केव्हा जाणार. गोविंदराव आपल्या मुलांना आणि सुनांना म्हणाले, अरे, तुम्हाला वाईट वाटत नाही का तुमची आई गेल्याचं? तुमच्यापैकी एकाच्या ही डोळ्यात पाण्याचा थेंब नाही. मधली सून म्हणाली, बाबा, आता रडायला येत नसेल तर डोळ्यात पाणी कसे येईल? आता कोणी जबरदस्तीने रडू तर शकत नाही ना. गोविंदराव रडत म्हणाले, आता 2-4 लोक येतील तेव्हा त्यांना काय वाटेल? एवढा मोठा परिवार असताना म्हातारीसाठी एकाच्याही डोळ्यात पाणी आलं नाही. गोविंदराव खूप रडले, पण त्यांच्या रडण्याची मुले, सुना, नातवंडे यांनी खूप खिल्ली उडवली. 13वेला गोविंदराव यांनी ब्राह्मणाला भोजन दिले आणि दानही दिले, पण एकाही मुलाने 1 पैसा देखील खर्च केला नाही. सर्वात लहान सून म्हणाली, बाबा, आता सगळे पैसे आईवर उधळणार आहात का? काही पैसे स्वतःच्या अंतिम कार्यासाठी ठेवा. आमच्याकडे एवढे पैसे नाहीत की आम्ही ते तुमच्यावर खर्च करू. गोविंदराव काहीही न बोलता गुपचूप सर्व ऐकून घेत होते. बायकोला जाऊन काहीच दिवस झाले. तेवढ्यात गोविंदराव देखील हे जग सोडून गेले. 3 दिवस ते आपल्या खोलीत पडून राहिले. कोणालाही ते गेल्याचे समजलेच नाही, आणि कोणाला समजायला त्यांनी आधीच त्यांच्या खोलीला जायला तरी हवे ना. सुलेखाताई गेल्यानंतर गोविंदरावांना कोणी पाणी देखील विचारले नाही. मंदिरातील पुजारी एक दिवस घरी आला. त्यांनी मोठ्या सुनेला विचारले, गोविंदराव 2-3 दिवस झाले मंदिरात आलेच नाहीत. त्यांची तब्येत ठीक तर आहे ना? मोठ्या सुनेने सासऱ्याच्या खोलीत दरवाजा उघडताच खूप घाण वास येऊ लागला. तेव्हा पुजारी म्हणाले, अरे बापरे, गोविंदराव 3-4 दिवसांपूर्वीच मरून पडले आहेत असे वाटते. मग काय, त्या पुजाऱ्याने सगळीकडे गाजावाजा केला. गोविंदराव घरात मरून पडलेले मुलांना आणि सुनांना माहीत देखील नाही. त्यांनी वडिलांकडे पाहिलेही नाही. गोविंदरावांच्या खोलीत वास येत असल्यामुळे एकही मुलगा त्यांच्याजवळ गेला नाही, आणि कुटुंबातील इतर लोक नाकाला रुमाल लावून उभे होते. मोठा नातू म्हणाला, आजोबा 3 दिवस झाले इथे मरून पडले आहेत. त्यांनी सांगायला हवे होते ना की मी मरायला चाललो म्हणून. तेवढ्यात 2 नंबरच्या मुलाला रस्त्याने जाणारा नगरपालिकेचा जमादार दिसला. तो त्याला म्हणाला, माझे बाबा खुर्चीवर मरून पडले आहेत. त्यांना खुर्ची सगट बाहेर ओढत घेऊन ये. तो खोलीजवळ जाताच त्याच्या नाकात घपकन वास गेला. तो म्हणाला, साहेब, खूप घाण वास येतोय. तुम्हाला तुमच्या वडिलांना बाहेर काढायचे 1000 रुपये द्यावे लागतील. 1000 रुपयांचे नाव ऐकताच तिघेही भाऊ एकमेकांना पाहू लागले. तेव्हा आसपास राहणाऱ्या लोकांनी गर्दी घरासमोर करण्यास सुरुवात केली. गोविंदराव यांचे शहरात खूप नाव होते, कारण ते शहरातील मोठे व्यावसायिक होते, आणि त्यांचे निधन झाल्याचे समजताच लोकांचे येणे सुरू झाले. घराबाहेर झालेली गर्दी पाहून तिन्ही मुले घाबरली.
कारण बाहेरील माणसांपैकी एक जरी माणूस त्यांच्या खोलीत आला तर त्यांची बदनामी होईल. त्यामुळे नाईलाजाने तिन्ही मुलांनी नाकाला रुमाल लावून गोविंदराव यांना खुर्चीसकट अंगणात ओढत आणले. लगेच तिघी सुना रूम फ्रेशनर घेऊन सासऱ्याच्या खोलीत गेला. सगळीकडे रूम फ्रेशनर मारून झाल्यावर त्यांनी सासूचे कपाट उघडले. त्यात सासूच्या दागिन्यांचा डब्बा होता आणि सोबत 5 लाख रुपयांची रक्कम होती. तिघी हवरटपणा करू लागल्या आणि त्या तिघींच्या धक्काबुक्कीमध्ये दागिने आणि 5 लाख रुपये जमिनीवरती पडले. खाली जमिनीवरती गोविंदराव यांनी ठिकठिकाणी घाण केली होती. बहुतेक ते थकल्या कारणाने बाथरूमपर्यंत जाऊ शकत नव्हते. नोटांना घाण लागलेली असताना देखील सुना पैसे उचलू लागल्या. पैसे उचलताना त्या तिघी धक्काबुक्की करू लागल्या. प्रत्येकीच्या हिस्स्यात जेवढे पैसे आले त्यांनी ते घेतले. मुलांनी गोविंदरावांना खुर्चीवरून खाली टाकले. त्यानंतर संपूर्ण बॉडीला परफ्यूम लावले. घरातील सर्वांनी गोविंदरावांना घेरले होते. बाहेर उभ्या असलेल्या लोकांपर्यंत आवाज जावा यासाठी तिन्ही सुना पदराने तोंड झाकून जोरजोरात रडू लागल्या. बाबा, काही दिवस तरी आम्हाला तुमची सेवा करून दिली असती. एवढ्या लवकर का गेला? आत्ताच आईंना जाऊन 1 महिना देखील झाला नाही तर तुम्ही गेलात. बाबा, आता आई नीट पोचलेही नसतील तोपर्यंत तुम्हीही गेलात, असे म्हणून त्या जोरजोरात रडत होत्या. गोविंदरावांचा मोठा नातू आपल्या आईला म्हणाला, मम्मी, तू हे काय बोलत आहेस? कमीत कमी विचार करून तरी बोल, तू काय बोलत आहेस ते. मोठ्या सुनेने डोक्यावरचा पदर बाजूला करून आपल्या मुलाकडे पाहिले आणि म्हणाली, गप्प बसणार आहे का? आधी जाऊन गेट उघड. गेट उघडल्यानंतर बाहेर उभे असलेले सर्व लोक अंगणामध्ये आले आणि लोकांना पाहून संपूर्ण परिवार रडण्याचे नाटक करू लागले. अंतिम संस्कारसाठी येणारा खर्च मोठ्या मुश्किलीने त्या तिघांनी मिळून केला. गोविंदरावांचा 13वेचा कार्यक्रम झाला. त्यानंतर तिन्ही परिवार आपल्या आपल्या कामाला लागले. गोविंदरावांनी उभा केलेला बिझनेस खूप चांगल्या प्रकारे चालू होता. गोविंदराव यांच्या मोठ्या मुलाने आपल्या तिन्ही मुलांचे आणि एका मुलीचे लग्न मोठ्या कुटुंबामध्ये करून दिले. गोविंदरावांची धाकटी 2 मुले परदेशात आपल्या मुलांबरोबर राहत होते. ते कधी कधी भारतात यायचे तेव्हा ते मोठ्या भावाकडे न राहता हॉटेलमध्ये थांबायचे. त्या तिघांमध्ये मतभेद होते, पण समाजाला दाखवण्यासाठी ते एकत्र असल्याचे वागायचे. आता धाकट्या भावाने देखील येणे जाणे बंद केले होते. गोविंदरावांचा मोठा मुलगा श्रीधर आणि सून सुनंदा यांचे वय देखील 60 वर्ष झाले होते. मुलांनी आपल्या वडिलांचा बिझनेस सांभाळला होता. श्रीधराचं वय झाल्यासारखा आजारी पडायचा. मुलांमधील भांडणे पाहून श्रीधरने 3 मुलांमध्ये संपत्तीची वाटणी केली. कधी कधी त्यांची मुलगी नीताही त्यांच्याकडे यायची आणि तिला देण्यासाठी त्यांना आपल्या मुलाकडे पैसे मागावे लागू नये यासाठी त्यांनी काही पैसे आपल्याकडे ठेवले होते. श्रीधरचे घर खूप मोठे होते. त्यामध्ये त्याची 2 मुले, बायको राहत होते. घर अजूनही श्रीधरच्याच नावावर होते. श्रीधरने आपल्या दोन्ही धाकट्या भावांना पैसे देऊन घर स्वतःच्या नावावर करून घेतले होते. त्यानंतर काही गोष्टींमुळे श्रीधरने त्याच्या तिन्ही मुलांना वेगवेगळे ठेवले होते. सुरुवातीला श्रीधर आणि त्याची पत्नी धाकट्या मुलाकडे जेवत असत. एके दिवशी धाकट्या सुनेने असा टोमणा मारला की श्रीधर आणि त्याच्या पत्नीला 2 नंबर मुलाकडे जेवायला जावे लागले. पण तिथेही खूप दिवस त्यांनी खातिरदारी झाली नाही. तेव्हा त्यांना मोठ्या मुलाचा सहारा राहिला होता. त्यामुळे ते दोघेही मोठ्या मुलाकडे राहू लागले. चालण्यामध्ये जेव्हा श्रीधर आणि त्याची पत्नी असमर्थ झाले तेव्हा त्यांचे जेवण त्यांच्या खोलीमध्ये येऊ लागले, ज्या खोलीमध्ये आधी गोविंदराव राहायचे. काही दिवस तर त्यांची सून जेवण देण्यासाठी खाली यायची, पण नंतर हे काम नोकर करू लागले आणि जेव्हा नोकर गावी जायचा तेव्हा श्रीधर आणि त्याच्या बायकोला खूप त्रास व्हायचा. सून कधी स्वतःहून जेवण देण्यासाठी जातच नव्हती. तेव्हा घरी त्यांनी एक पाळलेला कुत्रा होता. तो समजदार होता. तेव्हा ती त्याच्या गळ्यामध्ये टिफिन अडकवायची आणि तो कुत्रा श्रीधरच्या खोलीत जाऊन डब्बा पोहोचवायचा. जोपर्यंत ते लोक जेवण करत नसत तोपर्यंत तो कुत्रा तिथे बसून राहायचा. जेवण झाल्यानंतर तो डब्बा श्रीधरची पत्नी कुत्र्याच्या गळ्यात अडकवत होती आणि तो कुत्रा वर नेऊन डब्बा पोहोचवायचा. एके दिवशी श्रीधरने आणि त्याच्या पत्नीने जेव्हा त्यांच्या मुलाला सांगितले की कुत्रा आम्हा दोघांसाठी जेवण घेऊन येतो, सून आमची काळजी घेत नाही,
तेव्हा त्यांचा मुलगा रागात म्हणाला, मम्मी तुझ्या जिभेला आवर घाल आणि मग बोल. तो कुत्रा नाही तर तो मला माझ्या मुलासारखा आहे. आम्हा दोघांना मूल नाही, त्यामुळे आम्ही दोघे त्याला आमचा मुलगा मानतो. आजपासून त्याला कुत्रा बोलायचं नाही. त्यामुळे त्या कुत्र्याला तुम्ही तुमचा नातू समजा. एवढे बोलून तो वरती त्याच्या खोलीत गेला. श्रीधरची बायको कपाळावर हात मारत म्हणाली, आमचे नशीबच फुटके आहे. हाच दिवस पाहण्यासाठी देवाने आम्हाला जिवंत ठेवले आहे का, की आता आम्ही कुत्र्याला आमचा नातू समजावे. श्रीधरने जेव्हा ही गोष्ट आपल्या मुलीला सांगितली तेव्हा तिला खूप दुःख झाले. त्यांच्या मुलीची एक मजबुरी होती की ती एकत्र कुटुंबात राहत होती. त्यामुळे ती तिच्या आईवडिलांना आपल्यासोबत ठेवू शकत नव्हती. पण ती आपल्या आईवडिलांना नेहमी भेटण्यासाठी येत होती. आज रविवार होता, त्यामुळे मुलगी नीता आणि जावई नरेश श्रीधरला भेटण्यासाठी आले होते. पण ते दोघे श्रीधरच्या खोलीत गेले तेव्हा त्यांना खूप घाण वास आला. ती म्हणाली, पप्पा हा कसला घाण वास येतोय तुमच्या खोलीतून. श्रीधर म्हणाला, अगं कुत्र्याने इथे घाण केली आहे आणि 3 दिवस झाले तरी तुझा भाऊ आणि वहिनी इकडे लक्ष देत नाही. तुझ्या आईने बऱ्याचदा सांगितले आहे पण ते लोक ऐकत नाही. नीता, मी जरा उठून उभा राहिलो की मला चक्कर येते आणि तुझ्या आईला चालताना दम लागतो, म्हणून आम्ही वरच्या मजल्यावर जाऊ शकत नाही. तेवढ्यात गळ्यात जेवणाचा डब्बा अडकवलेला कुत्रा खोलीत येतो. श्रीधरने कुत्र्याच्या गळ्यातील डब्बा काढून बाजूला ठेवला. तो त्याच्या मुलीला म्हणाला, अशा प्रकारे रोज कुत्र्याच्या गळ्यात डब्बा लटकून आमच्यासाठी जेवण येते. हे ऐकून नीताच्या डोळ्यात पाणी आले, पण वडिलांनी वाईट वाटले म्हणून तिने आपल्या डोळ्यातील अश्रू लपवले. नीता कुत्र्यांना म्हणाली, जा आणि वहिनीला बोलावून आण. नीताचे बोलणे ऐकून कुत्रा धावत वरती गेला आणि थोड्या वेळात आपल्या मालकिनीचा पदर तोंडात घेऊन तिला ओढत श्रीधरच्या खोलीत घेऊन आला. आणि खोलीत आपल्या नंदेला पाहून ती घाबरली आणि म्हणाली, ताई तुम्ही? आणि नीताच्या पाया पडू लागली. नीता म्हणाली, बस कर वहिनी, हा देखावा. ती रागाने म्हणाली, वहिनी तुझ्या माहेरी सुद्धा आई वडिलांना कुत्रच जेवण नेऊन देतो का ग? तुला काही लाज वाटते की नाही? का आता तू लाज विकून खाल्ली आहेस? हे बघ, ह्या खोलीत कुत्र्याने पार्टी केली आहे. किती घाण वास येतोय. तू 5 मिनिटे इथे थांब म्हणजे तुला समजेल. तू तुझ्या सासू सासऱ्यांबरोबर अशी कशी वागू शकतेस? माझा तर विश्वासच बसत नाही. वहिनी, देव नको रो तुझ्या आईवडिलांसोबत तुझी भाऊजाई अशी वागेल ज्या पद्धतीने तू आज माझ्या आईवडिलांसोबत वागत आहेस. तेव्हा मग तुला कसं वाटेल? आपल्या नंदेचे बोलणे बराच वेळ सहन केल्यावर ती रागाने आपल्या खोलीत निघून जाते. तेव्हा कुत्र्याने तिच्या साडीचा पदर तोंडात ओढून तिला थांबवले. बहुतेक कुत्र्याला असे वाटत असावे की नीताने हिला अजून 4 शब्द ऐकवावेत. त्यानंतर तिने कुत्र्याच्या तोंडातून पदर सोडवून घेतला आणि तिच्या खोलीत निघून गेली. आणि तिने आपल्या नवऱ्याला नीताबद्दल एकाचे 2 करून सांगितले आणि तिच्या विरुद्ध भडकावले. भाऊ बहिणीमध्ये वाद झाले आणि त्यानंतर भावाने बहिणीला घरातून धक्के देऊन बाहेर काढले. श्रीधरने आपल्या मुलीला त्याच्याकडे होते ते दागिने आणि पैसे दिले आणि सांगितले की तुझ्या घराच्या आसपास आमच्यासाठी भाड्याने एखादे 2 खोल्यांचे घर पाहून ठेव. आता आम्ही इथे राहणार नाही. हे सर्व ऐकून श्रीधरचा मुलगा म्हणाला, आत्ताच्या आत्ता इथून निघा. श्रीधर म्हणाला, मी नाही, तू या घराच्या बाहेर हो. हे घर आजही माझे आहे. जो मुलगा माझी आणि माझ्या पत्नीची काळजी घेईल, आमचा सांभाळ करेल, हे घर त्याचे होईल. हे ऐकून श्रीधरची 2 धाकटी मुलेही आली. सर्वात छोटा मुलगा म्हणाला, वा पप्पा वा. तुम्हाला आठवत नसेल पण तुम्ही तर आजी आजोबांचे जगणे मुश्किल केले होते. आम्ही आमच्या डोळ्यांनी ते पाहिले आहे. त्या दोघ्या बिचाऱ्या आजी आजोबांचे अंतिम संस्कार देखील तुम्ही व्यवस्थित केले नाहीत. पैसे देताना मी देतो की तू देतो असे व्यावहारिक वागलात तुम्ही दोघे भाऊ. आणि आता आमच्याकडून आशा करत आहात की आम्ही मुलांनी तुमची सेवा करावी. हे ऐकून नीताने पैसे आणि दागिने आपल्या वडिलांच्या अंगावर फेकले. सर्व दागिने आणि पैसे खाली जमिनीवरती पडले आणि कुत्र्याच्या पोटी मध्ये गेले. श्रीधरची 3 मुले आणि सुना त्या पैशांवर आणि दागिन्यांवर तुटून पडली आणि दागिने पैसे मिळवण्यासाठी धक्काबुक्की करू लागली. आणि हे करत असताना कुत्र्याची घाण त्यांच्या अंगाला लागली, तोंडाला लागली. हा सगळा तमाशा पाहून नीता रडत तिथून निघून गेली. ज्याला जेवढे दागिने पैसे मिळाले त्यांनी ते सर्व घेतले.
त्या सर्वांच्या तोंडाला घाण लागली होती. त्यांच्या झटापटीत नखांचे ओरबडलेले निशाण त्यांच्या चेहऱ्यावर साफ दिसत होते. त्यानंतर आजपर्यंत कुत्रा डब्बा द्यायचाही तेही बंद झाले. श्रीधर आणि त्याची बायको कित्येक दिवस उपाशी राहू लागले. फक्त पाण्यावर ते जिवंत होते. पण म्हातारा माणूस किती दिवस फक्त पाणी पिऊन जिवंत राहू शकतो? आणि एके दिवशी श्रीधरची पत्नी अन्न न मिळाल्याने मरण पावली. जेव्हा मुलांना आपल्या वडिलांच्या रडण्याचा आवाज ऐकला तेव्हा सर्वजण खाली आले. श्रीधर खूप रडत होता, पण त्यांची मुले आणि सुना शांतपणे उभे होते. श्रीधर रडत म्हणाला, कोणीतरी माझ्या नीताला फोन करून कळवा. तिच्या आईसाठी तरी ती रडेल. तुम्हाला कोणालाच माझी बायको गेल्याचे दुःख झाले दिसत नाही. किती निर्दयी आहात तुम्ही लोक. तेव्हा त्यांची मोठी सून म्हणाली, बाबा, अहो जेव्हा आजी गेली तेव्हा आजोबा तुम्हाला म्हणाले होते की तुमच्या आईसाठी डोळ्यातून जरा तरी पाणी येऊ द्या. मग तेव्हा तुम्ही किती रडला होतात हे आजही आमच्या लक्षात आहे. काही वेळाने तिन्ही मुलांनी मिळून आपल्या बापाला एका खोलीत बंद केले. त्यांनी आईचे अंतिम संस्कार केलेच नाही. सर्वात धाकट्या सुनेने एक चिठ्ठी लिहिली की, मी सुनंदा, श्रीधरची पत्नी, मरणोत्तर देहदान करण्याची माझी इच्छा आहे. माझे जिल्हा हॉस्पिटल प्रशासनाला निवेदन आहे की माझे मृत शरीर अंतिम क्रियेसाठी घरातील कोणत्याही व्यक्तीकडे सोपवू नये. आणि खाली सही केली. आणि हे वाचून घरातील सर्वांनी तिला शाबासकी दिली आणि ते खूप खुश होऊन तिला म्हणाले, वा अंजली, वा, तू तर आमचे 20-30 हजार रुपये वाचवलेस. श्रीधर आपल्या पत्नीचे अंतिम संस्कार करू शकला नाही आणि मुलांनी पैसे वाचवावे म्हणून स्वतःच्या आईचे मृत शरीर मेडिकल कॉलेजला दान केले. त्यांनी आई गेल्याचे नीताला कळवले नाही. 10 दिवसानंतर नीताला तिची आई गेल्याचे समजले तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली. इकडे श्रीधरला मात्र त्याच्या चुकीची जाणीव होत होती की त्याने आपल्या आई वडिलांसोबत काय केले होते आणि ही त्या चुकींची परतफेड होती. तो आता एकटा पडला होता आणि पत्नी गेल्यामुळे सारखा आजारी पडू लागला. सून आणि मुलगा जेव्हा वेळ मिळत होता तेव्हा ते एका कटोऱ्यात उरलेल्या शिळ्या भाकरी, चपाती चुरून वरून डाळीची आमटी टाकून तो कटोरा त्याच्या खोलीच्या उंबरठ्यातून पुढे सरकवत होते. श्रीधर बसूनच हळूहळू सरकत जायचा आणि ते जेवण एखाद्या आधाशासारखा जेवायचा. शहरातील नामवंत बिझनेसमॅन आज त्याच्या घरात अन्नासाठी महाग झाला होता. त्याची अवस्था खूप भयानक झाली होती. अंगावर फाटलेले घाणेरडे कपडे, पांढरे केस, वाढलेली दाढी, वाढलेली नखे. कितीतरी महिने त्याने आंघोळच केली नसावी. जर श्रीधरने स्वतःला आरशात पाहिले असते तर कदाचित त्याने स्वतःला ओळखलेही नसते. एके दिवशी सकाळी सकाळी नीता माहेरी आली आणि आपल्या 3 भावांना म्हणाली, मी पप्पांना माझ्यासोबत घेऊन जाण्यासाठी तयार आहे, पण त्यांना घेऊन जाण्याआधी शहरातील लोकांना एकत्र बोलावून सांगणार आहे की ज्या बापाच्या जीवावर तिन्ही मुले ऐशोआरामात जगत आहे त्याच मुलांनी स्वतःच्या बापाची दशा दयनीय करून ठेवली आहे. ते त्यांना वेळेवर जेवण देत नाही ना त्यांची विचारपूस करत नाही. मी बाबांचा ह्या अवस्थेचा फोटो काढते आणि मग उद्या तुमची बातमी तुम्हा सर्वांना टीव्हीवर पाहायला मिळेल. समाजाला देखील कळू देत की शहरातील श्रीमंत बापाच्या श्रीमंत मुलांनी आपल्या बापाची काय अवस्था करून ठेवली आहे. नीताचे बोलणे ऐकून तिघेही भाऊ घाबरले. त्यानंतर नीताने आणि तिच्या नवऱ्याने श्रीधरला अंघोळ घातली, त्याची खोली साफ केली आणि आपल्या भावांना सांगितले की आजपासून बाबा तुमच्यासोबत इथे वरती राहतील, नाहीतर मी त्यांना माझ्यासोबत घेऊन जाईल. पण जाताना सर्व लोकांना तुमच्याबद्दल सांगेल, त्यामुळे तुमची बदनामी होऊ नये. असे वाटत असेल तर तुम्ही तिघेही आपापल्या बायकांना नीट समजावून सांगा. मी आज संध्याकाळपर्यंत इथे थांबणार आहे. तोपर्यंत तुमचा काय निर्णय झाला ते मला सांगा. ते सर्वजण नीताला जवळ आले आणि म्हणाले, नीता, आम्हाला माफ कर. पप्पांना सांभाळणे ही आजपासून आमची जबाबदारी आहे. आम्ही सर्वजण त्यांची काळजी घेऊ. असे बोलून मोठ्या मुलाने श्रीधरला उठवले आणि तो पायऱ्यांवरून श्रीधरला घेऊन जाऊ लागला. नीता आणि तिचा नवरा संध्याकाळी त्यांच्या घरी गेले. श्रीधरचे 3 दिवस चांगले गेले. 4थ्या दिवशी मुलाच्या आणि सुनांच्या प्लॅननुसार श्रीधरला वेड्यांच्या इस्पितळामध्ये नेऊन सोडायचे होते. शहरातील डॉक्टरांना श्रीधरचा मोठा मुलगा म्हणाला, आई गेल्यापासून
पप्पा वेड्यासारखे करत आहेत. ते घरातील सामान फेकून देतात, कपड्यातच घाण करतात आणि एवढंच काय, रात्री अपरात्री उठून किचनमध्ये जातात आणि गॅस चालू करून बघत बसतात. कधी कधी तर रात्रभर साबणाने हात धुत बसतात. हे सर्व काय आहे डॉक्टर साहेब? माझ्या पप्पांना काय झाले आहे? असे म्हणून खोटे खोटे रडू लागला. डॉक्टर देसाई यांचे फॅमिली डॉक्टर होते. ते म्हणाले, घरी चला, मी आधी त्यांना पाहून घेतो. तो म्हणाला, नको डॉक्टर, राहू द्या. आज सकाळी त्यांनी घरातील 2 लोकांना काठीने मारला आहे. माझ्या बायकोला त्यांनी पायऱ्यांवरून ढकलून दिले आहे. म्हणून बायको म्हणतोय, नको पप्पा, तुम्हालाही इजा करतील. डॉक्टर म्हणाले, एवढे सगळे घडले आणि तुम्ही मला आत्ता सांगत आहात? डॉक्टर पुढे म्हणाले, आत्ता त्यांना एखाद्या मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखवा, मी रेफर करतो. मुलाला हेच पाहिजे होते. तो म्हणाला, नाही डॉक्टर, मी त्यांना इथून नाही पाठवू शकत. ते काही वेडे नाहीत. मी जर पप्पांना वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो तर इतर लोक काय म्हणतील की मुलाने वडिलांना वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये पाठवले. डॉक्टर म्हणाले, तुला लोकांची काळजी आहे की वडिलांची? तू आता मला श्रीधर बद्दल जे काही सांगितले आहे त्यावरून तर मला असेच वाटते की तो पूर्णपणे वेडा झाला आहे. तू लोकांची काळजी करू नकोस, त्याला आज तिथे घेऊन जा. श्रीधरचा मुलगा खूप खुश झाला. घरी आल्यानंतर त्याने सर्वांना सांगितले आणि ते सर्वजण खूप खुश झाले. रात्री श्रीधरला पुण्याच्या एका वेड्यांच्या इस्पितळात घेऊन जाण्यासाठी 3 मुले आणि 3 सुनांनी श्रीधरला गाडीमध्ये नेऊन बसवले. प्रवासामध्ये श्रीधर आपल्या मुलांबरोबर गप्पा गोष्टी करत होता. मध्ये श्रीधर म्हणाला, आपण कुठे जात आहोत? तेव्हा त्याला कोणी काही बोलले नाही. त्याने पुन्हा विचारले असता मोठी सून म्हणाली, बाबा, अलीकडे तुम्ही खूपच वेड्यासारखे वागत आहात, त्यामुळे आम्ही तुम्हाला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्यासाठी पुण्याला घेऊन आलेलो आहोत. वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये नाव ऐकता श्रीधर ओरडायला लागला. मी वेडा नाही असे म्हणून ओरडू लागला. जसे की प्रत्येक वेडा हाच बोलतो की मी वेडा नाही, पण त्याचे ऐकून कोणीही घेत नाही. गाडी वेगांच्या हॉस्पिटल समोर येऊन उभी राहिली. श्रीधर जोरजोरात ओरडत होता. मोठा मुलगा रिसेप्शनमध्ये गेला आणि डॉक्टर देसाईने दिलेली चिठ्ठी त्याने दाखवली आणि ॲडमिशन फीस देऊन पुढे डॉक्टरांच्या रूममध्ये गेला. थोड्या वेळाने 3-4 वार्ड बॉय आले. त्यांनी श्रीधरला धरले. श्रीधर रडत होता. मी वेडा नाही असे म्हणत होता. श्रीधरला वार्ड बॉयने हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तेव्हा सगळेजण तिथून परत आपल्या घरी गेले. त्यांनी शहरातील सर्व लोकांना, नातेवाईकांना हेच सांगितले की त्यांचे बाबा बहिणीकडे गेले आहेत आणि तिथे राहून बहिणीकडे त्यांच्यावर उपचार घेत आहे. आता श्रीधरला त्याने केलेल्या पापांची शिक्षा मिळत होती. ज्याप्रमाणे त्याने आपल्या आईवडिलांना त्रास दिला होता त्यापेक्षाही जास्त त्रास त्याला आता भोगावा लागत होता. तो वेडा नसताना सुद्धा वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये एका खोलीत बंद होता. एके दिवशी श्रीधरच्या ओळखीतील एक माणूस आपल्या पेशंटला भेटण्यासाठी आला. तेव्हा श्रीधरने त्याला आपल्या मुलीला फोन नंबर देऊन विनंती केली की ह्या नंबरवर फोन लावून द्या, मला माझ्या मुलीबरोबर बोलायचे आहे. मी वेडा नाही, पण माझ्या मुलांनी आणि सुनांनी मला वेडा करून ठेवले आहे. इथे भरती केले आहे. फक्त एकदा मला माझ्या मुलाशी बोलायचं आहे. त्या माणसाने पटकन त्या नंबरवरती फोन केला. मुलीचा आवाज ऐकून श्रीधर रडायला लागला. त्याने नीताला घडलेला सर्व प्रकार सांगितला. आपल्या वडिलांसोबत एवढा अन्याय झाला हे तिला सहन झाले नाही आणि ती ते क्षणी आपल्या पतीबरोबर पुण्याला निघाली. तिथे उपस्थित डॉक्टरांना सांगितले की माझे बाबा वेडे झाले नाहीत, त्यांना वेडे ठरवून भरती केले आहे. दुसऱ्या दिवशी जेव्हा ती आपल्या वडिलांना घेऊन घरी आली आणि श्रीधरने वकिलांसोबत बोलून आपले घर आपल्या मुलीच्या नावावर केले आणि त्याचबरोबर श्रीधरने मरणोत्तर देहदान करणारे असल्याचे नीताला सांगितले. त्यानंतर ती श्रीधरला घेऊन भावाकडे गेली. वडिलांना बहिणीसोबत पाहून ते तिघे हक्काबक्का होऊन झाले. ती जास्त काही बोलली नाही. तिने सांगितले की आत्ताच्या आत्ता हे घर खाली करा आणि तेही सांगितले की पप्पांनी त्यांच्या 3 मुलांना संपत्तीतून बेदखल केले आहे
आणि सगळी संपत्ती आपल्या मुलीच्या नावावरती केली आहे. आता तुमच्याकडे खूप कमी वेळ आहे. माझ्या घरातला लवकरात लवकर खाली करा. माझे वडील माझ्यासोबत आहेत. ज्यांना तुम्ही पागल ठरवून वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये सोडलं होतं ते एकदम स्वस्थ आहेत. मी देवाकडे प्रार्थना करते की माझे वडील सदैव स्वस्थ राहू दे. त्यांचे आयुष्य जास्त असू देत. जोपर्यंत ते ह्या दुनियामध्ये आहे तोपर्यंत ते माझे राहतील. मला माझ्या पप्पांच्या घरचं काही मोह नाही. त्यांची इच्छा आहे त्यानुसार ते एक धर्मशाळा सुरू करायची आहे. त्यामुळे 3 दिवसामध्ये तुम्ही हे घर खाली करा, नाहीतर तुमचे सगळे सामान रस्त्यावर फेकून दिले जाईल. पप्पांनी हे सुद्धा लिहिले आहे की धर्मशाळा तयार झाल्यानंतर एक एक खोली नालायक मुलांसाठी भाड्याने दिली जाईल आणि त्याचे भाडे त्यांना ट्रस्टकडे द्यावे लागेल. हे सर्व ऐकून तिन्ही मुले चकित होऊ लागले. त्यानंतर काही दिवसातच श्रीधरचा मृत्यू झाला. त्याचे शरीर मेडिकल कॉलेजमधील ॲनाटॉमी विभागाचे लोक घेऊन गेले. काही दिवसांनी मुलाला घर खाली करण्यासाठी लागले आणि गोविंदराव सुलेखा धर्मशाळा असे त्या धर्मशाळेचे नाव ठेवण्यात आले. त्याची ट्रस्टी नीताला बनवण्यात आले. श्रीधरची तिन्ही मुले आज भाड्याचे घर फिरत आहेत. काही असो पण म्हातारपणात शेवटी श्रीधर आपल्या कर्माचे फळ भोगत होता. त्याचे आई वडील त्याला धडा शिकवून शकले नाही, पण देवाने त्याच्याच पोटच्या मुलांकडून त्याने त्याच्या आई वडिलांना दिलेल्या त्रासाचा हिशोब वसूल केला. म्हणून मित्रांनो, आपला मुलगा तारुण्यात आपले आई वडील जेव्हा म्हातारे असतात त्याच वेळी त्यांना जो काही त्रास होतो तो द्यायचा. तसाच आपली त्रास मुले देखील आपण म्हातारे झाल्यावर देणार आहेत. त्यामुळे आपणही कधीतरी म्हातारे होणार आहोत हे लक्षात असू द्या. आणि वरती बसलेला देव आहे ना, तो सर्व काही पाहत असतो आणि प्रत्येकाचा हिशोब पूर्ण केल्याशिवाय तो इथून आपली सुटकाही करीत नाही. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.